उकळी आलेली आहे. बघा तुम्ही कधी पण बघू शकता. बघा छान. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या घरच्या घरी आपण बाहेर भेटणाऱ्या मिसळपेक्षा उत्कृष्ट मिसळ घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करतो. तर त्याच्यासाठी आपण प्रथम घेणार आहोत मोड आलेली मटकी. एक रात्री भिजवून ठेवा, एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची आपल्याला आणि त्याला छान मोड येईपर्यंत वाट बघायची. तर 1 ते 2 दिवसामध्ये हे एवढे मोड आलेले आहेत. तर अशाच मटकीची आपण घरच्या घरी मिसळ बनवणार आहोत. तर सुरू करूयात आपली ही रेसिपी. तर प्रथम आपण ही जी मटकी आपली मोड आलेली ह्याला आपण छानपैकी स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो. आता ही मी जी घेतली, एक मोठं बोल आहे माझं, हे म्हणजे एक मोठी वाटी मटकी घेतलेली आहे. तर अंदाजे तुम्ही म्हणू शकता 3 मूठ मी मटकी घेतली होती आणि ही 3 मूठ मटकीची ही मोड झालेली एवढी आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी आपल्याला मेन जे लागणार आहे ते 2 कांदे, टोमॅटो, बाकी आपले रोजचे जे लागणारे मसाले, हळदी, लाल तिखट हे, आणि त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर, लिंबू हे सुद्धा आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. तर ऑलरेडी मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर केलेली आहे वाटणची, तर ही मी इथं ऑलरेडी वाटण बनवून ठेवलेलं आहे. तर तुम्ही कृपया करून तो व्हिडिओ इथे मी आय बटनमध्ये शेअर करते किंवा फॉलो व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करते, नक्की पहा. तर हे वाटण आपण जे बनवतो ह्याच्यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स आहे कांदा, खोबरं, लाल मिरची, धने, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याचं मिक्सचर आपण बनवून ठेवलेलं आहे. आणि या गोष्टी मेन आपल्याला लागणार आहेत आपल्या फोडणी देण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला एक्स्ट्रा 2 कांदे लागणार आहेत, कोथिंबीर लागणार आहे, लिंबू लागणार आहे, फरसाण, पाव, या सगळ्या गोष्टी आपण नंतर ॲडिशनली आपण वेगळ्या वापरणार आहोत. पण प्रथम आपण मिसळ कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. आपण स्वच्छ मटकीला धुवून घेऊन आणि आपले हे जेही 2 कांदे आहेत आणि टोमॅटो आहेत त्याला आपण बारीक चॉप करून घेऊ शकतो. आपल्या चॉपरमध्ये आपण नेहमी जसं करतो तसं आपण चॉप करून घेणार आहोत किंवा आपण हाताने बारीक कापून घेणार आहोत. तर ते मी करेपर्यंत तुम्ही नक्कीच मसाल्याचा व्हिडिओ पाहून या. तर आता आपण तेल ॲड करतो ह्याच्यामध्ये. कांदा, आता आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय मीठ. नेहमीप्रमाणे आपण मीठ ॲड करतोय. आता पूर्णपणे बघा छानपैकी ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करतोय. आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो आपण पूर्णपणे ॲड करतोय. आणि मिसळ करताना ना घाई नाही करायची, कारण त्याला थोडा टाइम दिला. आणि इनफॅक्ट एक स्पेशल टिप म्हणजे जर का तुम्हाला मिसळ आहे ना त्याची टेस्ट, ॲक्च्युअल टेस्ट जी फ्लरिश झालेली पाहिजे ना, तर ती तुम्ही थोडीशी म्हणजे सकाळी बनवली आणि संध्याकाळी सर्व केली ना, त्याची टेस्ट खूप वेगळी लागणार आहे. अशी बनवली, ऑफकोर्स ती बनवल्या तुम्ही खाल्ल्यावर चांगलीच लागणार आहे. पण जर का त्याला तुम्ही टाइम दिला, म्हणजे तुम्ही सकाळी बनवली किंवा इनफॅक्ट असं म्हणू शकतो की शिळी मिसळ जर का तुम्ही खाताना तर त्याची टेस्ट खूप छान लागणार आहे. कारण पूर्ण मसाला मटकीमध्ये आणि आपल्या पूर्ण रेसिपीमध्ये म्हणजे जे आपण तर्री बनवतो त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स होऊन जाणार. तर जर का तुम्ही तसंही केलं, म्हणजे पाहुणे येणार आहेत आणि तुम्ही सकाळीच बनवून ठेवली आणि मिसळ संध्याकाळी सर्व केली, त्याची चव 1 नंबर लागणार आहे, खूप छान लागणार आहे आणि तुम्हाला नक्कीच कॉम्प्लिमेंट्स भेटणार आहेत. तर बघा आता तुम्ही टोमॅटोचा कलर पूर्णपणे आपल्या कांद्याला लागलेला आहे आणि तेल सुद्धा आता आपलं रेडिश दिसायला सुरुवात झालेली आहे. तर आपण कंटिन्युअसली असं स्टर करत राहणार आहोत की पूर्णपणे आपला टोमॅटो आणि कांदा एकजीव अशी एक थिक पेस्ट सारखी आपल्याला जाणवली पाहिजे. पण हळद ॲड करूया. त्याचबरोबर आपण ॲड करतोय लाल तिखट. लाल तिखट तुमच्या चवीनुसार, जर का तुमचं तिखट जास्त हे असेल, तिखट असेल जास्त, तर तुम्ही थोडं कमी करू शकता. मी इथे 3 चमचे करते, म्हणजे 3 मूठच्या हिशोबाने मी 3 चमचे करते, कारण हा माझा जो मसाला आहे खूप तिखट आहे. त्याचबरोबर मी इथे घरगुती जो कांदा लसूण मसाला आहे तो सुद्धा ॲड करते. ओके, हा कांदा लसूण मसाला माझा झालेला आहे. आणि हा एक जो मसाला आहे मी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाल्याचं एक मिक्सचर असं म्हणू शकता, किंवा कश्मीरी लाल तिखट. ओके,
त्याच्याने लाल रंग जो आहे ना आपल्या तर्रीला इतका सुंदर फुलून येणार आहे, हा ह्याच्यामुळे येणार आहे. तर आपले बेसिक इन्ग्रेडियंट्स जे आपले मसाल्याचे झालेले आहेत आणि आता आपण ह्याला छानपैकी स्टर करून घेतोय. येस, आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय आपलं वाटण. ओके, आपल्या वाटणामध्ये धने, आलं, लसूण हे सगळं ऑलरेडी आहे, तर आपल्याला काही वेगळं ऍड करायची गरज नाहीये. तर आता आपण ह्याला बारीक करूया गॅस आणि मंद आचेवर ह्याला फ्राय करायला ठेवूया, की जेणेकरून आपल्याला जी तर्री हवी, तुम्ही आत्ताच बघू शकता किती छान तर्री यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण आता बारीक गॅस करतोय आणि ह्याला मंद आचेवर आपण थोडा वेळ ठेवतोय. 5 minutes तर later. आता आपण पाहूयात आपला, येस, हे बघा छानपैकी आपला मसाला जो आहे तो तेलाबरोबर छानपैकी मिक्स एकजीव झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली जी मटकी आहे, ओके, जी मटकी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2 ते 3 पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे कुठले खडे बारीक बिरीक असतील सगळे निघून जातील. ओके, तर आता आपण हे त्याच्यामध्ये ऍड करतो. आता लगेच आपल्याला पाणी नाही टाकायचंय, की जे आहे फक्त मटकीच घ्या. ओके, पाणी बिलकुल आपल्याला ऍड नाही करायचं आता. ओके, आता पूर्ण एकजीव करून घ्यायची आपल्याला मटकी आणि मसाला पूर्ण मटकीमध्ये असं छानपैकी मिक्स झालं, एकजीव झालं पाहिजे. आणि ह्याला आपण मंद आचेवर किमान 5 मिनिटं शिजू देणार आहे. मटकी लगेचच शिजते, पण आपल्याला ह्या मसाल्याबरोबर ती छानपैकी एकजीव झाली पाहिजे, म्हणून आपण त्याला थोडा वेळ जास्त ठेवणार आहे. आता पाणी वगैरे आपण काहीच ऍड करणार नाही, आपण असंच ठेवणार आहे आणि झाकून ठेवतो ह्याला किमान 5 मिनिटासाठी. 5 minutes तर later. आता 5 मिनिटं झालेत आणि आता आपण पाहू शकतो की आपली जी मटकी आहे ती छानपैकी मिक्स झालेली आहे आणि तेलही सोडू लागलेली आहे. खूप छानपैकी एकजीव झालेला आहे, सुगंधही सुंदर येतोय, छानपैकी एकजीव झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं मसाल्याचं जे राहिलेलं पाणी आहे किंवा आपण जे पाणी ऍड करणार आहोत आपल्या ह्याच्यासाठी मिसळसाठी, ते आपण ऍड करायला सुरुवात करतोय. तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी तुम्ही तशी ऍड करू शकता. आता आपण पाणी पण ऍड करून घेतलेलं आहे. आता आपण गॅस थोडा मोठा करणार आहोत आणि ह्याला छानपैकी उकळी येऊ देणार आहोत. आपण वाट बघतोय उकळी यायची. तर वाफ येते म्हणजे आता आपली मिसळ जी आहे त्याला उकळी आलेली आहे. छानपैकी उकळी आलेली आहे. बघा, तुम्ही तरी पण बघू शकता. बघा, उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने आपली मिसळ तयार झालेली आहे. तर आता आपण ह्याला फरसाण, कांदा, काकडी, कोथिंबीर, लिंबू त्याच्याबरोबर छानपैकी सर्व करूया. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. जेव्हा पण तुम्ही कमेंट करता आम्हाला प्रोत्साहन मिळतं की आम्ही अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्याकडे शेअर करू. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी घरची चव पल्लवी सोबत चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.